भोंदू अशोक कराडच्या कार्यालयाची फॉरेन्सिक टीमकडून पुन्हा एकदा झाडाझडती। औषधाची बॉटल, विविध आकारांचे खडे, इतर वस्तूही जप्त। पीडित महिलांच्या सोबत कार्यालयाचा तपास। अशोक कराडच्या पिस्तूल परवान्याविषयी नाशिक ग्रामीण पोलीस अनभिज्ञ। कराड प्रकरणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयामधील अधिकारी देखील एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता। आखाती युद्धाचा फटका, राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी। परभणीत गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग, तर गॅस सिलेंडरसाठी अमरावतीत भर उन्हात ग्राहक रांगेत। राज्यामध्ये एलपीजी गॅसचा मुबलक साठा, पण पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यांमध्ये अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्ट, तर व्यावसायिक गॅसच्या वाढीवरती भर। विजय वडेट्टीवार यांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सांगावीत, बेछूट आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये। चंद्रशेखर बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। खासदार पार्थ पवार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा। भेटीचं कारण गुलदस्त्या। एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसेंवरती गुन्हा दाखल। 2002 साली साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून महार वतनाच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप। पुण्याच्या हिंजवडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गारपीट, तर पिंपरी चिंचवड भागात अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। आखाती देशामधल्या युद्धाचा आजचा 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्ब वर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवरती क्षेपणास्त्रांनी मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।